नमस्कार मंडळी, कसे हो तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. तर 2-3 दिवसापासून नाही का कंटिन्यू पाऊस पडत होता आणि आज नाही का पाऊस थांबलेला आहे. काय अरे चलो काम आहे यार. काय काम आहे? काय नाही आता. अरे एक गडंग नेर द्यायचा आहे, तू दुकानात जातो का? काय आणायचंय? सामान आणायचंय, काय काय? तेल आणायचं, बेसन पीठ आणायचं. एवढं आणून दे तर मी कणिक मळीते. गोळ आणायचा. झोपेतच आहे. खायला काय करायचं गुळाचं? हा का? आहे गोड गोळा आहे. तुम्हाला काय माहिती आहे घरात काय आणि काय नाही? तुम्हाला काय फक्त खायचं माहिती आहे? कणिक मळीते तवर थेंब पाऊस जर आला तर मग गडंग नेर राहीन करून द्यायचा. तर मी कणिक मळीते, लवकरी घेऊन. नाना तर आता तो हे बघ तोंडाचं पाणीच हे करायला लागले. अरे गडगणार म्हणलं तरी नाना इकडे घासून ठेवतो ना जी. नानाले काय करावं काय माहिती आपल्या. नाना तुम्हाला काय आवडतं हो खायला सगळ्यात जास्त? आता मी सगळं खाईन पण काय खाते ढेकळं खाते. हे दिसत काय आवडतं तुम्हाला खायला? जाणार जाणार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र जय हिंद. या कचड्या काय नाना तुम्ही पहिले असतो ना आपली बैल लई बोलत ना तुम्हाला. लय टाकून कोण कोण सदा ठ्यांगत कोण कोणाला जास्त बोलत? ती मला बोलत आपली बसते काय करतो गपचूप झोपेला जाऊन कान खालो. नाना तुम्ही बरं बिल्या माजरीवाणी बसल. मला एक एक शब्द लाखाचा बोलू तू म्हातारा. नाना तुम्ही बैला लग्न झालं कधी हाणलं होतं का? लय बाऱ्या का म्हणून? आयला ती हाणून देईन रे मला. वय ती हाणून देते कशी. होय बाई हाणलं होतं का? मस्त लय बारे हाणलं. बोलू का बोलू? बोल बोल बोल. काय बोलायचं रे? बोलू बोलू. लग्न सोट्या अरे काठी आहे लगेच परत एकूण काठी आहे. बोलू. तर चला आता नाही का आजीला नाही का काय काय नाही लक्षात नाही राहिलं. एवढं दोनच बेसन पीठ आणि तेलाच पिशी लक्षात नव्हतं राहिलं. तर आता नाही का दुकानातून आणून देतो आजीला. गड किती आणायचं बेसन पीठ? पावशेर. तेल 1 किलो. पिशी 1 किलोची पिशी. 1 किलो तेल आणि पावशेर बेसन पीठ. काय कर एक तेल पिशवी दे आणि बेसन पीठ ते पावशेर. बाईचं दुकान आहे आपले तेजूचा एकदम जिगरी मित्र. पावशेर दे. पावशेर नाही का? हा म्हणजे त्यात 2 प्रकार आहे काय? चांगलं आहे का? बरं दे हिराचा. बेसन आणि तेल घेतलंय भाई आपण. आता चाललो घरी. ये घरी संध्याकाळी. जाऊ का? धर. आणलं का? हा आणलं. आता दिले ना आणून. बरं. ना तुम्हाला वाटतंय तुम्ही म्हणतात की मी काम नाही करीत, मी काहीच नाही करीत. मी जर सीपवरती गेलो असतं तर तुमचे पिसी निघले असते का? लगे नसते आमची पिशी सगळ्यात गेली ती. पण एक ना मला एक गोष्ट खरी सांगा, मी जर गेलो असतो पैसा कमीला असतं सीपवरती गेला असतो हा. पैसे आले असते. पैसे आले पण मला असतं तर तुम्ही किती खचून गेला असते ते पिशवी? लय लय हा? पिशी नसते निघाली. निघले असते. हे आरामखोर पिशी आलेच नसते सांग. कोण नसतं आलं. कोण नसतात जितके चपळे केले तितके काय नाही काम ते म्हणले आम्हाला पैसे खर्च होते आम्ही येत नाही. पण आज एक नवीन आयुष्य भेटलं का नाही परत? परत हा तुमचं नाही दररोज काय झालं पिशीने हे होत आहे पिशीने ते होत जातच नव्हतं येते कुठं काय टेन्शन नाही. जे होतं ते चांगल्यासाठी. लाज वाटायची पिशी नाही आला. मग ते आपल्याला आनंदच येते. माणूस नाही म्हणला मला जाते द्यायला 5 महिने झाले मी येड्यावर झालो.
जाऊन दे लावू दे नाही ऐकलं लावू दे मा हादीचे बाहेर गेलो घोडे कुठे माझ्याजवळ कोणी असू दे का असू नाही नातू असू लावू द्या किती दिवस लावणार नाही का हा एवढं काय आता आज काय खायला काय आज बैल म्हणा बरं पुरी भाजी वाढायची की नाही लवकर ते हाय दिवाळी चाललाय गडमेर एकली आजी आहे तिची तारा मळवती लाटायचं बी काढायचं बी मला लाटीचा नाही नेत मग आता आता हे नाताला काहीच येत नाही त्याला भाकर नाही काढून नाही काय नाही येत हे बघा आजीने गरम गरम पुऱ्या काढ्यात खाऊ का या कधी काय खात नसतात ना काय होतं द्यायला लागत ना तिकडं वखत खायला. काय होतं वखत. नाना म्हणते वखत आहे नानाला बैल इच्छा झाली होती खायची पण मानताच आहे नाही हा हे आपल्याला नाही नाना गडक नेरलाय काय काय करणार आहे पुरी बेसन हा पुरी अजून कोडई कुरडे, पापड कुठे पापड आणतो ना दुकानात मग एक पुरी घेऊ का खाय ना बाबा काय ना खाय बरं कसं काय बघू घेतली तो मला काय खाऊ घालतो दोघे अर्ध्यात खाऊ ना घे ना अजून घे ना मासे टाकायचे तू तर मला असं वाटतं लय जोगलाय मग मी लय खाल्लंय बाबा म्हणून तर मग नाही तर मग सबुड ती मॅच नसती खाल्ली का नान तुम्हाला खायची का खा ना नाना उष्टी नाही खात आपली नाना नाही मग ती आगसू आला होता आता माऊली पण आलाय हे बघा कुठे गेलं तर काय माहिती भावली जाता काय आणलं तुम्ही खायला कळलं काय कणीस होय मग कणीस आणला आपल्याला बाटला बाट आणि मला जिरा सोडा तुला आहे त्याला काय आणलंय माउंटेन ड्यू होय होय यार पेट्रोल आहे ते डिझेल तळायचं माउंटेन ड्यू डिझेल आणलं पहिलं त्याने गाडीपेक्षा जास्त पळेल मी एवढं पेलो तर पाहायचं राहिलं ते मग तर ना घे ना कणीस दोघाला नको नको मला नाही खायचं तुला आणलंय ते मला जिरा सोडा आणलाय होय मला पिते ना थोडा तुला नाही मलाही देऊ वाटा काय आपलाही देऊ काय तुपलं मी आणलाय माय देऊ हा तोच आणायचा तो प्यायचा असं असं मग तुला घासलेट आणलंय तू मध्ये टापाकले तूच पिते घासलेट तू मध्ये टापाकले नाही प्यायचं तर ना कमीच खाऊ तू मी माझ्या वाटेत आणलं तू धर माकाचं कणीस दे मग सगळं नाही मला अर्ध येता यायला द्यायची तर दे भाऊ अर्ध खाऊन आला काय मावली तिकडून हे तोडलंय अर्ध कोणी मैंने तोडाय अर्ध खाल्लेलं याच्यात खाली गेलं बघू दे कसं काय चव बघत ना बरोबर होय मसाला कणीस आणलंय थँक्यू माऊली आणलं पण मी खाऊन आणलं आधी मला मी आधी खाल्लं तिथं मग तुम्हाला आणलंय मला वाटलं हे खाल्लंय खाल्लं मी काय तू काय खाई तू दे ना एक नंबर कणीस आणलंय माऊलीने मसाला कणीस आहे मकाचा माकाचं काही नाही तुला खायचं तू खा ना हो काय ठेवलंय घ्या घ्या काय नाही मलाही प्यायचंय मला नाही खायचं नको 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 घ्या खाऊन नाना कसं काय कणीस मिठाचे पाण्याची उकडी नाही बघा माऊलीने आता आपलं कणीस आणलं खायला नगरची वाटे नाहीत नाही नगरला गेला वाटतं घेऊन आला आता पुरी खाय ना पुरी तुला आवडत असते ना गडंगेर खायला माझा तो आहे का सुद्धा का तिथूनच न्यायचं आहे आणि तिथंच खायचं आहे त्याचं काय खायला त्या संग बाई बनीन ते काय बेसा बोलून खायचं का लेकी बाई लय गाई उठीली माय माग गरम गरम पुऱ्यान लगी बेसन देते नेऊन शिन आता कोणी आपण काय उठली का आम्ही कायचं काय बाई आपल्या मनाने बैला तो निश्चितीने करा म्हणलोय काही म्हणती उरकायचं पडत नानाने काही केली नाना नाना बघ कधी डोकं ते बघ नजर बघ 2 पुऱ्या तर डोळ्यानेच खाल्ल्यात या बरं काय आलं फोन येत होते आमच्या घरात भांडण लावून द्यायचे काय म्हणायचं ना म्हातारी एकटं कमा होईल एक दिवस नाही का आपल्याला नानाला स्वयंपाक बनायला लावायचा सगळं त्याचे लग्न नानाने करून काय स्वयंपाक करो नाही नाही आज ये म्हातारीचं म्हणले लग्न करून टाकायचं नाना तुम्हाला एक गोष्ट याच्यात तुमचं ऑपरेशन झालं होतं आणि बैरानामध्ये गेली होती तुम्ही काहीतरी म्हणजे तिने जेवण ठेवलं होतं काय झालं होतं ते किस्सा सांगा खरं आता खरं सांगायचा कोणतं ऑपरेशन तुमचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि बैरानामध्ये गेली ती हा इथं मग ऑपरेशन झालं प्लानातून मला घरात म्हणलं गेले नाही मग भाकर नाही मला कुठं दिसते मग डोळ्यात तसाच बसलो नाना खोटं सांगत आहे आज मग नाही संध्याकाळी आलं मग खाल्लं बाई खरं सांग काय झालं होतं किस्सा आता अरे मी गेले जेवारी काढायला हा म्हाताऱ्याला थोडी खाटाखाली भाकरन आता खाली तरी भरून हा आणि म्हातारा तास ताप होत तेव्हाच तुम्हाला नाना बघितलं का कसे तुझे नानाची ऍक्टिंग केली हा
नाना काय दिसत नाही 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 बाई. नवीन दिवस नव्हतं डोळ्यात आम्हा तो आपला आणि मग मी रानातून आले हा. आणि बसले तिथं आणि लागला गळा काढायला म्हातारा मोठमोठ्यानं भूक लागली. काय झालं काय झालं बाई जादा करू राहिले बरं का नानांनी तेवढं नसं केलं. काय झालं काय नाही, नाही, भूक लागली. मला भूक लागली भाकर नाही सापडली आणि तुम्ही ती म्हातारी. आणि म्हणलं मग रडायचं का? कोणी वाटाने येतं हाका मारायची मला भाकर सापडा ना हा. शिरसा डॉक्टर डोळ्याचं ते याला आणि तो म्हणायचं ना, मला भाकर सापडा ना मला भाकर द्या कोणी ते माळीवाड्यात होता माळीवाड्यात. आता तिकडे गेलं की आणि ते जे लहान होता ते जर राहणार त्याच्या आई बापा संग ना लय रडायचं का? मोठ्यानं गळा काढा मी आल्यावर मग बोललं ऐकल्याबरोबर झोपायच्या तोंडी भूक लागली मला मरणाची. खाली डोका खाली बापे कोण बघत आहे? एका मिनिटात चिरिली बहिणी एका मिनिटात नानाची बहिणी जादा केलं नाना एवढं नव्हतं. तेवढंच होतं नाना लय मोठं रडत होते. दिसलं नाही कुत्रा भाकरी खाते एक कोण मारते दोन आहे डोळ्याचं मी एक कोण कुत्रा एक कोण जायचं तर दोन बारे झाले मग. नशीब आहे पण नाना तुमचं बारक्या सगळे ऑपरेशन क्लिअर झाले आजपर्यंत. मला ते नाही म्हणायचं, जर आपण आता शिपवरती गेला असतो तर नाना किती खचून गेला असता खरं हा, सांग. मग आपल्यामुळे नानाला एवढं नाही, कॉन्फिडन्स माहितीये का आणि आपण मला नेलं बी नसते यायनी ते कामं सोडून आले नसते बारकी नसते आले खरं. जर लेख येत ना आले नसते ते याने किती पळापळी केली ते समजा. एक घरी राहिलं ते एक गोष्ट चांगली झाली. त्यांनी कागदपत्र दिले पण पळायला पण त्याची हिंमत नव्हती आणि पळायसारखंच नाही त्याचं मागं वीज बरं काय म्हणते. मग झालं आपल्या बाईचे पुऱ्या. आता बाकीचं राहिले कुरडई पापड वगैरे आज बघू आपण आपल्या आजी जुन्या पद्धतीने कसा गडगनेर देते. आता झाल्यावर सगळं झाल्यावर दाखवते नीट बाडी हो तर नाही दाखवत तुम्हाला काही नाही. आता नाना तर दोनदा उठून बसला, नाना दोनदा झोपला. नाना तुम्हाला नेते पुऱ्या गडगण्याचे आहेत. गडगनेर ते तुम्हाला नाही. म्हणले हा हा नाना निवळ हात हात धुवून बसले येते नानाला माहिती पण ते होणार आहे हा उगतोय थोडा. आमच्या होणार आहे तुम्हाला नाही भाऊ मला. भाकरी म्हणले ना आपलं त्यांचं झालं का वाटायला मग आमचं तू भाकरी आहे तुम्हाला. मग भाकरी कशा तुम्हाला भाकरी तापून ठेवलेले टॉपले आहेत. पुढे काय मागणी? आता दुसरं भाकरी भाकरी काय हेच आहे बघा त्याचे आम्ही दोघं तिघं दर माऊलीने डिझेल आणलंय. आता तिथं ठेवून दे कुठं मी कडव आता पेटते ना लाकडं. आता पेटते. आता दररोज लोक चिरमुटाचा गोळा घालावा लागत जाईल त्याच्यात तवा पेटत जाईल. ते तर नाही तर तवाच वसलं तर तवाच जाईल चेतून शिल बडा चिरमुट लागन त्याला. आता घ्यायचं कापड थोडा. आता मस्त धुडकी येत तिकडे. झालं बेसन पण केलंय बघा आपल्या आजीने. गरम गरम बेसन कुरडई पापड आणि इकडे पुऱ्या केल्या. झालं बाई. हा, झालं झालं अजून काय नाही आता अजून नाही कोरडाई पापड पिठलं एवढंच असतं काय. मग काय भजे बिजे काय नसते तर. आता पिठलं केलं ना. हा तसं काही गुळाचा खाडा द्यायचा फक्त गुळ द्यावं लागतं का. हम्म. तर आता जे दुकानामधून एमसेल आणले होतं, आता एमसेल नाही का दोन्ही एकत्र करतो आणि जेवढे आपल्या पत्र्याला भोगसे पडले आहेत ना त्याच्यामध्ये लावतो. म्हणजे नाही का जे काल गळत होतं ना पाणी ते आज गळणार नाही. 5 एमसेल आणले आणि हे दोन्ही नाही का अशा बॉक्समध्ये हे दोन निघतात आणि एकत्र करून लावायचे. आता भरपूर म्हणण्यापेक्षा नाही का जवळपास या पत्र्याला नाही का 18-19 वर्ष झाले तर आणि त्याच्यामुळे आता हे गंजून गेले पूर्ण. ही पडवी आहे आणि हे पूर्ण नाही का एक घर आहे. म्हणजे हे 2 घर आहेत, एक मोठ्या मामाचं एक छोट्या मामाचं आणि दोन्हीचे एकत्रच पत्रे टाकलेले आहेत त्यावेळेस. तर आत्ता नाही का पाठीमागचे जास्त खराब झाले कारण काय होतं इथे एक लिंब होता पहिल्यांदी तर लिंबाचा पाला वगैरे पडायचा त्याच्यामुळे जास्त पत्रे खराब झाले आणि आता झाडून वगैरे घेतलेले आहेत आणि पावसाच्या पाण्याने पण स्वच्छ झालेले आहेत. बघू शकतात मी पाठीमागच्या वेळेस नाही का टेप लावला होता आणि टेप काय राहणार नाही कारण इथून डायरेक्ट हे अँगलच तुटलेला आहे. याला किती लावलं तरी काय होणार आहे त्याच्यातून शेवटी खालीच जाईन ते. मग आता काय करायचं. सिमेंटने नाही होणार काही. अँगलच निघलं डायरेक्ट. ते जो म्हणतोय याला नाही का एमसेलनी काहीच नाही होणार. याच्यावरती नाही का पातळ सिमेंट घालून नाही का वरतून टाकावं लागेल आणि सिमेंट वाळल्यानंतर वरतून एमसेल लावावं लागेल कारण हा खड्डा भरपूर मोठा आहे. हे बघा पत्रा तुटला तर मी याच्यात थोडा टोकरा टाकला आहे. भरपूर मोठा खड्डा आहे. याला एमसेल एवढं एमसेल लावलं तरी काहीच नाही होणार.
हे जुने सिमेंट आणलंय, पाणी पण घेतलंय वरती. वरतीच कालायचं वरती दगड वर का डोक्यात पडा नाही ते कोणी. आता सिमेंट वगैरे काढतो आणि लावतो तिथं. एवढं कालायचं ते अजून हाताने कालून घेतलंय एकदम पातळ सिमेंट. टाकलं आता सिमेंट खाली नाही पडायचं. नाही इथं पण आहे इकडं बॉक्स. हे प्लेन करावं लागेल नाही तर मग ते काय होईल हे असं होईल मोकळं होईल. हे इथं एक बॉक्स आहे. इथं एक खोक्या दिसतंय का उजेड दिसतोय. इथं का आपली आजी सांगते खालून कुठं कुठं उजेड दिसतंय घरात. दिसतंय का आता दिसतंय का. येतच ना. बुजला का किती दाट. झालं ते तर फायनल बुजलं साईडचं. माझ्या साईडचं हे वरतून पाणी काढायचं इथं. अरे मोडीत नाही बाबा. हे बघा इथं किती मोठं तुटलंय. इथून पाणी जात आहे मेन खाली सगळं. 2 पुड्यांमध्ये हा की असं वेगवेगळं निघलं. एकात व्हाईट निघलं एकात ब्लॅक निघलंय. आता इथं लावतो. आजची जशी गव्हाच्या पिठाची कणिक पण येते ना ते टाईप बनवून घेतलंय. आता याला बघा इथं लावतो. काय फायदा होऊ नाही राहिला. काय उपयोग नाही. डायरेक्ट तुकडाची येऊ डायरेक्ट तुटला आहे पात्रा. आता येमचल कसं बसण्याचं. काहीच उपयोग नाही. ते डायरेक्ट गेलं तुटून पात्र अक्का. सिमेंट लावावं लागेल त्याला. ते अजून सिमेंट आणलं तर सिमेंट लावतो. व्यवस्थित टाक फक्त. लय पातळ आहे रे. गेलं खाली ते. थोडं जाड पाहिजे होतं. आता बुजलंय कसं तरी व्यवस्थित. सगळं टाक्या ते तिथं थोडं जास्त टाक भाऊ. प्लेन कर म्हणजे पाणी निघून दाब नको ना तिथं. इथं लावतो सिमेंट लावतो इथं. असं हे नको करू. अलगत नको लावू. ते वाळणं निघून जाईल डायरेक्ट. कुरडई पापूड पुऱ्या पिठलं सगळ्याचा खडा हळद कुकू एवढं द्यावं लागत तरी की बाई गडंगण्याला. प्लॅस्टिकची पिशवीत बांधून दिले. हा वरून. आणि आता आपलं घमेलं आणि उपरणं घेऊन ये. आणावं लागत का ते. हा तिथं आणत लागत. आता आपल्या आजीने गडंगनेर दिलाय. आता घेऊन चाललोय मी. आक्सो येऊन थांबलाय. आता आम्ही दोघं घेऊन चाललोय. चलो हा. आता गडंगनेर देऊन आलोय आणि परत रिटर्न काहीतरी गडंगनेरमध्ये दिलंय. आता आजी ओपन करून दाखीन. अरे बाई परत याचं काहीतरी दिलंय पाठीमागं. यात काहीतरी दिलंय बघ बरं काय. ओपन करून बघ काय काय. रिटर्न देत असत का मग गप. तसं काय असतं. द्यावं लागत. असं पण असतं काय. बघा आपल्या आजोबांचं तर जेवण चाललंय. बेसन पुरी कुरडई पापड. मजा आहे नानाची. मजा बाबा. हे बघा काय काय दिलंय. इकडून शेव तर दिसते.
चांगला तो पुरी आणि ते दिले कोणतं चांगला आलाय गडंगर जिलेबी पुरी आणि शेव आली रिटर्नमध्ये शेव आली हो जिलेबी पण आली हा आजीने बेसन ते दिलं तिकडून जिलेबी ते आली शेव जाऊ का हे बघू शकतात चपाती पुरी बेसन याच्यात काय केलंय का गुळवणी पण केलंय कुरडई पापड तर तुम्ही पण या जेवायला आता शेव जिलेबी ते आली आहे आणि आजीने गरम गरम बेसन पुरी ती केलेली आहे लय जोराची भूक लागली तर नाही का गावाला लग्न वगैरे जर असलं ना तर हे अशा पद्धतीने नाही का गडंगर वगैरे देते तर आणि आज भरपूर दिवसातून गडंगर बनेला आहे किती दिवसातून बनेला असं गडंगर 15-20 वर्ष 15-20 वर्षातून आज गडंगर घरात बनलाय आपल्या आता भजे वगैरे ते पण करतात पण आजी एकटीच आहे करायला त्याच्यामुळे तिने केलं नाही ना काय नाही तर भजे ते पण करत असतात गडंगरमध्ये तर कसा गडंगर वाटलाय आजीला कमेंट करून सांगा आणि आजचा ब्लॉग पण कसा जुन्या वाटला पद्धतीचा दिराण्या आता नवीन पद्धत देते तर शेव देते जिलेबी देते लाडू देते आजीने जेवढं जमन तेवढं एकटीनं आणि एकटीच आहे करायला कोणीच नाही तर कोणतरी सोबत असतं तर मग सगळं काहीतरी केलं असतं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपला उद्याचा ब्लॉग आला तर नक्कीच मिस नका करू भेटू उद्याच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि आता मी जेवण करतोय तुम्ही पण सगळेजण जेवण करा बाय बाय गुड नाईट